ठिकाणा करू का? मी इथलाच व्हिडिओ निवडून आल्यानंतर पाहिलेला होता. मग इथली शरमनाक बात या लातूर जिल्ह्यामध्ये आहे. त्या शाळेचं जर मुद्दा पाहिला, ती जर संस्था पाहिली, ती संस्था इतकी निर्लज्ज आहे का त्या संस्थेमध्ये कितीतरी मुलांचा जीव गेलेला आहे. तिथं आजपर्यंत त्यांची शोक सभा म्हणून कधी केलेली नाही. आणि जे कोणी आरोपी पकडलेले आहेत, त्याचा मुख्य आरोपी तथा मास्टर माइंड या जिल्ह्याचा कलेक्टर, या जिल्ह्याचा SP यांच्या आशीर्वादाने हे सगळं गुन्हेगारी क्षेत्र या ठिकाणी चालू आहेत. नाही तर कुणाची हिंमत आहे? इथल्या SPची आशीर्वाद असल्यामुळे गोंगे मॅडमचा आणि माझा जवळजवळ बऱ्याच वर्षाचा संबंध आहे. गोंगे मॅडम काय लायकीची आहे हे आम्हाला माहिती आहे. एखाद्या महिलेला बोलावं ना लायकी म्हणून, पण ती त्या लायकीची नाही आहे त्या खुर्चीवर बसण्याची. जर आमच्या भगिनीला, आमच्या मुलीला जर ती घोगे मॅडम न्याय बघून दिसत असेल तर ती डोक्याने पण गोंगलेली आहे आणि कानाने पण गोंगलेली आहे. तिला जरा जाग आणली पाहिजे. तिला या प्रकरणामध्ये 6 आरोपी करा, या जिल्ह्याच्या SPला 6 आरोपी करा. कारण का यांच्या आशीर्वादाने, यांच्या पॉकेट घेतल्यामुळे आमच्या आया बहिणीचा या ठिकाणी अन्याय होतो. आज अनुष्काचा मृत्यू झालाय, उद्या तुमच्या घरात होणार आहे. म्हणून घरात बसून बांगड्या घालू नका, आज रस्त्यावर या. या ठिकाणी आम्ही मुंबईवरून आम्ही सगळीकडे आलेलो आहेत. का? आम्हाला घरी आया बहीण नाही, आम्हाला कुटुंब नाही, आम्हाला इलेक्शन नाही, आम्हाला सगळ्या गोष्टी आहेत. परंतु आमच्या देशातली, आमच्या महाराष्ट्रातली लेकीवर जर असा अन्याय होत असेल तर आम्ही सगळं बाजूला ठेवतो आणि त्याचा प्रतिकार करण्यासाठी आम्ही रस्ते उतरतो. आज आमच्या मोठी बंधूंनी, राजू भाऊ असेल, या सर्वांनी आम्हाला ही प्रकरणाची दखल घेतल्यानंतर आमच्या लक्षामध्ये आलं या प्रकरणाचं गांभीर्य काय. काल माहितीनुसार बहुजनांचे कैवारी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. मला दुसरा कुठला नेता या ठिकाणी येताच दिसत नाही. इथं कुठल्या त्या कुटुंबाला दुःख कमी करताना दिसत नाही. अरे असं काय आहे? इतकी मोठी शोकांतिका या लातूर जिल्ह्याला कालिमा बसणारी घटना आहे. लातूर जिल्हा जरी शांत असला, मुंबईचे पॅन तर काही कमी नाही. मुंबईचे बिलकुल पॅन तर कमी नाही. आमचे कर्नाटकची लोक आलेले आहेत, त्यांना मराठी भाषा समजत नाही, ते मराठी मुलीसाठी लढायला इथं तयार आहेत. आणि आपला माणूस जातीपाती विखुरूमधून घरात बसलेला आहे. म्हणून या लॉंग मार्चची मोठ्या प्रमाणात सांगता होणार आहे. जोपर्यंत न्याय भेटणार नाही तोपर्यंत रस्त्यावरची लढाई ही कंटिन्यू चालू राहणार आहे. आणि पत्रकारांना आव्हान करतोय तर मोठ्या मोठ्या बातम्या जरा साईडला लावा, आपल्या लेखीच्या बातम्या लावा. यासाठी तुम्हाला